बघा, पोहे आपण बऱ्याच प्रकारचे करतो. जसे की कांदे पोहे, बटाटा पोहे, टोमॅटो पोहे, दडपे पोहे, दही पोहे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पोहे करतो. तर आज मी तुम्हाला मुरडे पोहे दाखवणार आहे. तर हा प्रकार थोडासा वेगळा आहे. तर त्यासाठी आपल्याला पातळ पोह्यांचा वापर करायचा आहे. तर इथे मी 2 कप पातळ पोहे घेतलेले आहेत. ज्या पोह्यांचा आपण चिवडा करतो ते पोहे इथे घेतलेले आहेत. आता हे पोहे भाजायचे आहेत, परंतु ते फार भाजायचे नाहीत. फक्त गरम करून घ्यायचे आहेत. जास्त भाजाल तर हे पोहे अकसतात. फक्त 2 मिनटं पोहे भाजून घ्यायचे आहेत. आता पोहे व्यवस्थित भाजले आहेत. ते आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊयात. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला मोठे 2 चमचे तेल घालायचं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालून ही फोडणी करून घ्यायची आहे. आता ही फोडणी झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत शेंगादाणे. तर शेंगादाणे तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातले तरीही चालतील. आता ही शेंगादाणे छानपैकी आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्तासुद्धा चांगला तळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. तर कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. बरं, कांदा परतत असताना खूप कांदा आपल्याला परतायचा नाही. याच्यामधील पाण्याचा अंश थोडासा कमी झाला पाहिजे. आता कांदा परतल्यानंतर इथे मी घालणार आहे हिरवी मिरची. तर इथे मी 2 प्रकारच्या हिरव्या मिरच्यांचे काप घालत आहे. एक जास्त तिखट आणि एक कमी तिखटाची मिरची घालणार आहे. त्यामुळे पोह्यांना चव छान येते. आता त्याच्यानंतर आपल्याला लाल टोमॅटो घालायचा आहे. तर टोमॅटो हा बारीक चिरून घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला फार परतायचा नाही, फक्त तो थोडासा मऊ झाला पाहिजे. एखादं मिनिट आपण हा टोमॅटो परतून घेऊया. आता गॅस आपल्याला लहान करायचा आहे आणि याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. त्याच्यानंतर थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे. तर ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी इथे मी शहाळ्याचं खोबरं घालत आहे. तर आता या शहाळ्याच्या खोबऱ्यामुळे या रेसिपीला खूप छान चव येते. तुमच्याकडे शहाळ्याचं खोबरं नसेल तर तुम्ही ओल्या नारळाचा कीस घातला तरीही चालतो. आता हे दोन्ही छान परतून घ्यायचं आहे. गॅस लहान करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा हळद घालायची आहे. आता हे सगळं या फोडणीसोबत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे. ही रेसिपी फक्त 10 मिनिटातच तयार होते. आता फोडणीमध्ये सगळे जिन्नस व्यवस्थित परतून झालेले आहेत. तर आपण ही फोडणी या पोह्यांवर घालणार आहोत. लक्षात घ्या, फोडणी गरम असतानाच आपल्याला या पोह्यांवर घालायची आहे. म्हणजे फोडणीमधील सर्व पदार्थ या पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतात. आता ही फोडणी घातल्यानंतर सुरुवातीला आपण उलथण्याने असं मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्या पदार्थांची चव या पोह्यांमध्ये उतरते. पोह्यांमध्ये ही फोडणी मिक्स करताना थोडासा वेळ लागतो, कारण हे पदार्थ लवकर पोह्यांमध्ये मिक्स होत नाहीत. आता पोह्यांमध्ये सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता या पोह्यांवर आपण गार्निशिंग करूयात. तर थोडासा कच्चा कांदा घालायचा आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे मी शहाळ्याचं बारीक केलेलं नारळ घालत आहे. तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा कीससुद्धा घालू शकता. अशा पद्धतीने आपले भन्नाट चवीचे मुरडे पोहे तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच वेगवेगळ्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.